नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. खूप चांगली संधी आहे, खूप मोठी संधी आहे, परमनंट नोकरी आहे. तुम्हाला जर हे जॉब डिटेल्स बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, सविस्तरपणे पूर्ण माहिती सांगणार आहे. प्रायव्हेट जॉब असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर कोण कोण अर्ज करू शकतो, इथे अनुभव लागणार आहे का नाही, जेंडर एलिजिबिलिटी, अर्जाची पद्धत, वेतन तुम्हाला खूप चांगलं भेटणार आहे. जवळजवळ 21,700 ते तुम्हाला 1,12,800 पर्यंत इथे वेतन भेटणार आहे. आणि ते अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर निवड प्रक्रिया, हे पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. कालपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 22 मार्च 2024 पासून आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, आपण ते सुद्धा बघूया. 4 पानी PDF आहे. त्यानंतर इथे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पोर्टल सुद्धा आहे. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल. चला तर आपण सविस्तरपणे माहिती बघूया. ही आपल्याकडे PDF आहे, 4 पानी PDF आहे. आपण बघून घेऊया. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड, प्रिस्क्राइब्ड फॉर्म अवेलेबल ऑन इन्स्टिट्यूट. जी वेबसाईट आहे त्याच्यावरती पूर्णपणे अजून माहिती दिलेली आहे. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो इथे 20/4/2024 आधी म्हणजे लास्ट डेट सांगितलेलं आहे 16 एप्रिल 2024 आणि 3 साइन कॉपीज ऑफ PDF हे 20/4 म्हणजे 20 एप्रिल 2024 आधी पोहोचायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म सांगितलं फॉर फॉलोइंग नॉन टीचिंग पोस्ट. नॉन टीचिंग पोस्टसाठी आहे फील्ड इन लायब्ररी अँड ॲडमिनिस्ट्रेशन ॲट द मुंबई कॅम्पस. मुंबई कॅम्पससाठी असणाऱ्या सांगितलं. नोकरीचे ठिकाणी ते मुंबई आहे. आता इथे डिटेल्स ऑफ कास्ट रिझर्वेशन दिलेलं आहे, पोस्ट दिलेला आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे. त्यानंतर इथे लायब्ररी पोस्ट आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टमध्ये PA2 डायरेक्टर आहे. टोटल किती जागा आहेत ही सर्व माहिती ते सांगितलेलं आहे. ते ज्युनियर क्लर्कसाठी 3 जागा आहेत, ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी 7 जागा आहेत, डेप्युटी अकाउंटंटसाठी 1 जागा आहे आणि PA2 डिरेक्टरसाठी 1 जागा आहे. सॅलरीसुद्धा इथे मेन्शन केलेली आहे बघा. ज्युनियर क्लर्कसाठी तुम्हाला 19,900 पासून सुरुवात आहे, तर इथे 63,200 पर्यंत आहे. त्यानंतर लायब्ररी पोस्टची सुद्धा सांगितलेलं आहे. सिनियर लायब्ररी असिस्टंट आहे. आता हे पूर्ण फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे इथे तुम्ही होम पेज करून इथे सांगितलेलं आहे बघा, ICT रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन पोर्टल. इथे तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता किंवा रजिस्टर्ड आधी करू शकता. त्यानंतर तुम्ही नंतरच इथे अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर अजून माहिती बघून घेऊया. तिथे नेम ऑफ पोस्ट सांगितलेलं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन इथे बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे. म्हणजे बघा, तुमची बॅचलर्स डिग्री इन आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणतंही चालणार आहे. लॉ विथ मिनिमम 50% मार्क पाहिजे आहे. तुमचं MS ऑफिस तुम्हाला चांगलं आलेलं पाहिजे आहे. एक्सलंट वर्बल अँड रिटन कम्युनिकेशन, तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि हिंदी चांगलं यायला पाहिजे आहे. आणि ते ॲटलिस्ट 5 इयर्स एक्सपिरियन्स ऑन ऑफिस मॅनेजमेंट सांगितलेलं आहे. सेकंड जे पद आहे डेप्युटी अकाउंटंट, त्यामध्ये बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे. कॉमर्समध्ये नॉलेज ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर पाहिजे आहे आणि इथे 15 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. ज्युनियर स्टेनोग्राफरला इथे बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे, ॲटलिस्ट इन सेकंड क्लास. तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये. MS ऑफिस आलं पाहिजे आहे. गुड स्किल्स इन ऑफिस ऑटोमेशन, ऑफिस मॅनेजमेंट, अकाउंट्स मॅनेजमेंटमध्ये पाहिजे आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मिनिमम सांगितलेला आहे. कॅन्डिडेट्स हॅव GCC सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश शॉर्ट हँड स्पीड ऑफ मिनिमम 100 वर्ड्स पर मिनिट. हे म्हणजे तुम्हाला GCC सर्टिफिकेट पाहिजे आहे सांगितलेलं आहे. नंतर ज्युनियर टायपिस्ट क्लर्क आहे. तुमचं बॅचलर्स डिग्री कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. कोणत्याही फील्डमधून असेल तरी चालेल. तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचं नॉलेज पाहिजे. इंग्लिश टायपिंग आलं पाहिजे आहे. 40 वर्ड पर मिनिट आणि मराठीमध्ये 30 वर्ड पर मिनिट. प्रेफरन्सेस विल बी गिवन टू. इथे मेन्शन नाही केलेले की फ्रेशर्स किंवा एक्सपिरियन्स असं, पण प्रेफरन्स एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला घेतलं जाईल असं सांगितलेलं आहे. सिनियर लायब्ररी, इथे सुद्धा बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पाहिजे आहे. इक्वेल विथ मिनिमम सेकंड क्लास आणि 5 वर्षाचा इथे ज्युनियर लायब्ररी असिस्टंट म्हणून एक्सपिरियन्स पाहिजे आहे. कॅन्डिडेट विथ मास्टर्स डिग्री इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स विथ गुड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश अँड मराठी शेल बी प्रेफर्ड. लायब्ररी क्लर्क बॅचलर्स डिग्री पाहिजे आहे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड लायब्ररी सिस्टम, ॲबिलिटी टू रीड अँड राईट, म्हणजे इथे इंग्लिश तुम्हाला लिहिता व वाचता आलं पाहिजे आहे. आणि इथे एक्सपिरियन्सची गरज नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे फ्रेशर्स असाल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. लायब्ररी असिस्टंट, बॅचलर्स डिग्री इन एनी ब्रांच, सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी. इथे तुम्हाला बॅचलर्स डिग्री कंप्लीट पाहिजे, कोणतंही असू द्या, आर्ट, सायन्स किंवा तुम्ही कॉमर्समधून केलेला असू द्या. कॅन्डिडेट्स इन विथ डिप्लोमा और डिग्री इन लायब्ररी इन्फॉर्मेशन, ते सुद्धा तुम्ही इथे प्रेफर्ड आहे. इथे सुद्धा फ्रेशर ॲज तुम्ही अप्लाय करू शकता. सॅलरी बघा, लायब्ररी असिस्टंटची 21,700 ते 69,100 आहे. लायब्ररी क्लर्कचं सुद्धा खूप चांगली सॅलरी आहे. 29,200 येते. इथे 92,300 आहे. अशी बरीचशी चांगली माहिती सांगितलेली आहे.
कॅटेगरी इथे बघा, ओपन कॅटेगरी एज लिमिट 38 इयर आहे, रिझर्व कॅटेगरी 43 आहे, पूर्ण बाकीचे एक्स सर्व्हिसमॅन 43 आहे, क्वालिफाईड प्लेयर 43 आहे, डिसेबल्ड पीपल 43 वर्ष सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरू शकणार आहेत. खूप चांगली मोठी संधी आहे. 16 तारखेपर्यंत लास्ट डेट असणार आहे बघा. त्यानंतर तुम्ही इथे द PDF प्रिंटआउट्स ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला सेल्फ असिस्टेड सपोर्टिंग डॉक्युमेंट्सनी या पत्त्यावरती पाठवून द्यायचं आहे. ॲप्लिकेशन फी बघा, जनरल कॅटेगरीला 1000 रुपये आहे आणि 500 रुपये फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंग टू द रिझर्व्ड कॅटेगरी स्टेट ऑफ महाराष्ट्र सांगितलेलं आहे. खूप मोठी संधी आहे. परमनंट नोकरी आहे. रिटर्न एक्झाम, ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनल मुलाखतीद्वारे ह्या तिन्हीपैकी कोणत्याहीद्वारे तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. लास्ट डेट 16 एप्रिल आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. एकूण 15 जागा आहेत. तुम्ही बघू शकता प्रायव्हेट जॉब आहे. तुम्ही कुठूनही असू द्या, ऑल इंडिया उमेदवार नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. फ्रेशर व अनुभवी दोघांनाही उमेदवारांना अर्ज करू शकता. मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.